लिफ्टची मोटर भडकली आणि रोहित दादा संघ सगळीच आत अडकली. दादा सोबत आज आम्ही तुळजापूर, अक्कलकोट, पंढरपूर इथं दर्शनासाठी निघाले. रात्री 3 ला पोहोचून येरवळी 5 ला आवरून दर्शनासाठी देवळात मंदिरात देवीची आरती झाल्यानंतर दर्शन घेऊन तिकडनं अक्कलकोटला आल्यावर श्री स्वामी समर्थांचं दर्शन. रात्री कोणच झोपलं नसल्यामुळे आमची कार्यकर्ती गाडीत बसल्या बसल्या पाक सप्पई झाली. तिथनं थेट सोलापुरात एका कार्यकर्त्याच्या घरी भेट द्यायची. बघा माणसं एवढी थांबल्या कशासाठी थांबल्यात माहितीये का? दादा अडकल्या लिफ्ट मध्ये. लिफ्टच्या मोटरीत व्हायचा किरकोळ बिघाड झाल्यामुळे ती काही वर बी जाईना, खाली बी येईना आणि दार बी उघडी. आम्ही तर पार दारासनी लोंबकावून दमलो तरी बी ती काय दार उघडायचं नाव घे. आता मात्र ह्यासनी आत अडकून लईच उशीर झाला. पाण्याची बाटल्या आल्या. पाण्याच्या बाटल्या आत दिल्या. आता पार जेवणाची वेळ होत आली तरी बी लिफ्ट उघडा येणाऱ्या कार्यकर्त्याचा अजून काय पत्ताच लागला. वाघ अडकलाय पिंजऱ्यात. वाघ अडकलाय पिंजऱ्यात. काय म्हणणं आहे तुमचं या गोष्टीवर? थोड्या वेळानंतर अण्णा लिफ्ट उघडा किल्ली घेऊन थेट पळत झाला आणि आता मात्र थोड्या वेळाच्या आतट प्रयत्नानंतर शेवटी लिफ्ट उघडली. आणि आता लिफ्ट उघडल्यानंतर सगळीच मात्र एकदम खुश झाली आणि आता मात्र पायऱ्या चढत वर जाऊन भेट दिली आणि तिथनं थेट आम्ही पंढरपूरला आलो.